असा करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत ही कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर 2 ठिकाणी छापे टाकले। कलाळ परिसरात छापा रात्रीचा 1:40च्या सुमारास कलाळ शिवारात केलेल्या कारवाईत पोलिसांनी नदीतून अवैध वाळू काढणाऱ्या एका व्यक्तीला पाहिले। पोलीस आल्याचे पाहून तो नदीत उडी मारून पळून गेला। या ठिकाणी पोलिसांनी अंदाजे 5 ब्रास वाळूचा साठा किंमत 25,000 रुपये आणि 2 तराफे किंमत 1 लाख रुपये जप्त केले। तराफे जाळून नष्ट करण्यात आले। काळेश्वर पेशणुपुरी शिवारात केलेल्या दुसऱ्या कारवाईत पोलीस आल्याचे पाहून 4 व्यक्ती पळून गेल्या। या ठिकाणी पोलिसांनी अंदाजे 10 ब्रास वाळूचा साठा किंमत 50,000 रुपये आणि 4 तराफे किंमत 2 लाख रुपये जप्त केले। हे तराफे देखील जाळून नष्ट करण्यात आले। या दोन्ही कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण 15 ब्रास वाळू तराफे किंमत 3 लाख रुपये जप्त केले। जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत 3,75,000 रुपये आहे। या प्रकरणी पोलिसांनी 5 अज्ञात व्यक्तींवर 2 स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत।